जाऊ ना मला. तू बघा चौथाळलाय किती आधी मंडळी बघा खोटी तुटली. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत असा. तर म्हणजे काय नाही, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघलात की आईन मस्तपैकी बीटरूटची पोळी बनवलेली. मग काल मला मांजाराही चावलं आणि काल आम्ही मॅगी पण बनवणे होती. तर म्हणजे काय करून आज आम्ही मॅगी बनवतो. असो काय झालं ते आता आम्ही मॅगी बनवूया. पण त्याच्या आधी बाजारात होते कारण मग आता बिल होता ना त्या दिवशी तुमका दाखवले येता. तर माझा वाडा नेला आता कमी करून यायचा कारण त्या दिवशी मी गेले तो ऑफिस बंद होता. बघा आता ओपन आहे की नाही. चला गाडी आपली रेडी आहे. सकाळी उठले म्हणजे आपलं एकच काम असतं की बॅटरी चार्ज करणं, कारण नका स्टॉलवर लागतं नाही. तर म्हणजे रोजच्या प्रमाणे गाय इलेली आज पण गो. तुझे का काय घालतं तू, ते का किती बघतो. हां ये ये कोण हां होय खया खया पण गो तू फोडले गो. तर मंडळी मी असं रेडी साईड गेलेलं हे बघा, हे बघळे बघा मिठा अग्रार किती असत ते भारी वाटतं एकदम बघू. असे एकत्र का दिसणार नाही इतके तडे पण असतात, तडे आले पण असतात. तर मंडळी बॉडी बिल्डर आपले भेटलेले असं प्रणव रेल्वे उद्या मी दिसतले रील मध्ये ना ब्लॉग मध्ये युट्यूबवर दिसलं. सॉरी तुका ओळखा का नाही, तू असं वेगळं कसं झाले पण काय कावणे रे आता चल. तरी खूप बदल झालो हा, खूप चेंज झालो हा. म्हणजे असं वेगळंच दिसतं असे खूप. काय तुझं सोडले काय सोडलंय म्हणजे आता आतले हवेत होते नाही घराकडे आतले परत बन अडे गरज आहे तुका स्पॉन्सर कशी तर बरं बॉडी करण्यासाठी ब्रेड काय बघ ब्रेड खाऊन बॉडी करतले मी आता उद्यापासून. ब्रेड काय बरं काय होईल उद्या जिम चालू माझी. काय होईल मी हे जातले पोचले म्हणजे घराकडे. बघ इतकं सगळं सामान येते तुमका दाखवायचं मी काय काय आणले आता. हे आता रे आता बिचार गरीब कसं का आला असं काय. फायनली आपले चॉकलेट सरिलेले आहेत. चॉकलेटी हे चॉकलेटी आई. तर मंडी मी आणले बाजारातून हे नूडल्स जे मला स्टॉलसाठी लागतं. हे बघा पाकिट असतात, मग ते बॉईल करूचे असतात. आणि हे मंडळी मैदो आणले 5 किलो. डेली हाडते मी, तसं लागतं तसं संपत तसं मी हाडीत असते कंटिन्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मी तुमका माहिती आहे बिल या घेऊन गेलेलं आहे आणि बिल आमका एक्स्ट्रा येईल त्याला. त्या मंडळी मी कमी करून हाडेन, तिने कमी करून द्या मला दाखवते आहे बघा. खराब बिला 310 रुपये, पण मला 400 रुपये वाढा दिला गेल्या महिन्यात. पण मी ऑनलाईन केलेलं आहे, पण ह्याच्यात कसा वाढा दिला काय माहिती. मग त्यांनी ह्या बघा ह्याच्यात दिला 310 रुपये म्हणून. मग आता इतका बिल भरू आहे बघा. म्हणजे काय ना इथे आता बुर्जी करता, आता करतो नाश्तो ना. आता वाजले असत 12 बरोबर, कारण मला बाजारातून जाण्याचं लेट झालं. कारण मला परत शिरोड्यातून मग परत मला आजगाव जायचं पडलं. कारण ह्या सगळ्या सामान म्हणजे मी आजगावातच घेतो आहे, डेली थैसरच घेतो आहे. तर काय ना आता स्टॉलची सगळी कामं करते. सगळ्यात पहिली मी नाश्तो करते. येताना मी आणले ब्रेड, तर बुर्जी आणि ब्रेड आज नाश्ता तुमका दाखवते. तर हे बघा म्हणजे आई सर बुर्जी करून घेतात. टोमॅटो कांदो तेल टाकांग नाही पहिलं काम करायचं. पहिलं फास्ट करायचो, तापाचं फास्ट कर. मग किती घ्यायचे बारीक करून ती वापर. काय विषय ही आणि ती अंडी वेगवेगळी असतात काय. ते मग फोडून नको दुसऱ्या हांड्या फोडून देऊ तर काय डायरेक्ट घालून जवळ चल फोडून देतो देऊ. ते पैसे घाल पाहिजे. बुर्जी म्हणजे आई इथे बनवतात. तोपर्यंत मी तुमका सांगते की माझे यूट्यूबवरचे सबस्क्रायबर किती झाले. तर म्हणजे आपले 180 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले असत. म्हणजे अजून 20 सबस्क्रायबर येले की आपले 200 सबस्क्रायबर होतले. तर खूप भारी वाटतं म्हणजे असं सपोर्ट करा. काय नाही आपल्या ब्लॉगला स्टार्टिंगला पण व्ह्यू बरे येतात, 180 180 200 300. तर म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण स्टार्टिंगच असं माझी हल्लीच तर मी ब्लॉग बनवून घेतले. म्हणजे मला 15-20 दिवस जातले मी कंटिन्यू ब्लॉग करते असं आहे.
तर म्हणजे मी स्वतःक एक चॅलेंज दिले असं की मी वर्षभर कंटिन्यू ब्लॉग करतले असं आहे. तुमका पण मी आताच सांगते की मी वर्षभर कंटिन्यू ब्लॉग करतले असे काही पण जाऊन एक डेली ब्लॉग करतले तुमच्यापर्यंत पोहोचतले माझी जर्नी. मी स्टॉलवर जाते, आम्ही रील वगैरे पण बनवतो, किती स्ट्रगल हा काय सगळा. आणि कोण ना कोणतरी असते ना मोटिवेट होणारे, म्हणजे आपल्यासारखेच पण कोणतरी दुसरे असले त्यांची पण अशी स्टोरी असतली. तर म्हणजे मी डेली एक ब्लॉग बनवतले असं आहे. आणि 180 आपले सबस्क्रायबर कंप्लीट झालेले असतात तर खूप भारी वाटतं. असंच प्रेम कायम ठेवा. तर चला आता बुर्जीचं काम कितकं झालं तर बघूया. त्याच्या आधी म्हणजे ही बा आमची गुलाबा बघा, आता हे झाड जरा मस्त सुटसुटीत झाला. एका गुलाबं लागली असतात, एक हैसर आहे का, हैसर आहे का, आणि ते सर 2 असायचे बघा. आणि जास्वंद जायचं एका अजून काही काही फुल लागायला कोणतं तरी कुत्रं येईल मंडळी. हे बघा फायनली मंडळी आपला नाश्ता रेडी आहे. ब्रेड बुर्जी. आणि आज म्हणजे मंगळवार तर आई खातली व्हेज पॅटीस आहे बघा. आई काय नॉनव्हेज खाऊची नाही आज. आणि तुझा काय हां. तर बघा ही म्हणजे आई घीची डबी आली ती बघा ट्राय करतो. ही बघा ही घीची डबी ते असं नाही 100 रुपये ते. म्हणजे आज आई आमचे 180 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. लगता कसा 180 सबस्क्रायबर झाले. 180 सबस्क्रायबर अजून 20 सबस्क्रायबर येले काय 200 आतले कळा. अशा करून 300 आतले, अशा करून 1000 आतले. बघूया गो मॅव होय 200 सबस्क्रायबर झाले कळा. काय गो गो हे काय कळटा काय नाही. आता सगळी स्टॉलची कामं करूया आणि परत आमका रील पण शूट करूची आईसोबत. बघूया आता काय होतं. आता तू बस मग तंगळ मग किती करतो नाचते किती तू. कोण थुकतं कोण थुकतं लॉक तुकत होतं ती येऊन घुसपड म्हणून रात्री ह्या सांगलं येऊन लॉक काय आपल्या घरात निंदन ना. माका निघाक नको 12-1 वाजला. आम्ही कामाची माणसं काय सबंध रातभर जाग्या राहा होया. तुका कळा तू सर लोकांचा विचार करतो. लोक असे म्हणते तसे म्हणतले. मी किती सांगतो. फायनली म्हणजे वेळ येलेली असं आपली आजची मॅगी करूची. तर म्हणजे एक मी प्लॅन केले असे मस्तपैकी मटर आणि आपल्या स्टाईलमध्ये मी मॅगी करतले असं आहे. आणि ती मॅगी म्हणजे मी वरतले माझ्या स्टॉलवर आणि माझ्यासमोर 2-3 दुकानं असतात टँकर येतील आणि त्यांना सांगतले की या मॅगीची टेस्ट कशी झाली आहे ती. तर चला म्हणजे या मॅगी एपिसोडमध्ये तुमचं स्वागत असा. तर चला सगळ्यात पहिली मॅगी बनवूया चला. तर म्हणजे मॅगीसाठी लागणारो टोमॅटो आणि कांदो रेडी आहे. आता माका मटर फक्त सोलूची असत ह्याच्यात घालूची असत. आता म्हणजे 2 वाजलेले असतात आणि आमची अजून लाईट येऊक नाही आणि माका माझी स्टॉलची कामं करूची रवलेली असतात. म्हणजे पेस्ट्री वगैरे रेडी असत, फक्त कोबी कटिंग करूचा. ह्याची मी पहिले हातीनच कटिंग करी पण आता माझ्याकडे मशीन आहे ना कोबी कापूची सो त्याच्यावर सवय झाली आहे. लाईट जर योग नाही तर माका आता सगळं हातीनच कटिंग करूचा वाटतं. माका असं वाटतं की माझं सगळं कोबी कापून जातो आणि नंतर लाईट देते. मी सांगतो तुमका बघा असंच जाताला. ही बघा म्हणते इतकं सगळं कोबी कापून झालो हात दुखा सर आणि आता लाईट दिली बघा. माका माहिती होतं असंच जाताला माझ्या वांगडा. मी तुमका आधीच सांगलेलं आहे. की अर्धो कोबी कापून राहतलो आणि नंतर लाईट दिली तसाच झाला. चला आता रवलं कुठेतरी मशीन कापूया. मॅगी पण करूची आहे ना. सगळी कामं झालेली असत आणि आता बनवूया आम्ही मॅगी. चला फायनली म्हणजे आपली मॅगी रेडी झालेली आहे बघा. तू बघा चौताळलाय किती आधी मंडळी बघा खोटी तुटली. तू आधी किलेस किती राहतं येऊन जाऊन. तर आईन खुटी मोडली बघा. तू कर आई वाट जरा चिडचिड करू दे म्हणा रागान कुठी मोडली. तर म्हणजे बघा कुठी मोडली आणि मी अशी दोरी बांधली बहेपर्यंत. कुठी मोडली आईन. आईन कुठी मोडली.
जाऊ ना आपण दुसऱ्या ग्राहक देता का नाही ना. हेल्मेट काढ लोकांना कळा म्हणजे कोण तो हे माणूस रागावला माझ्या इतकी अशी इच्छा की 5 वर्षापासून मी हटकूक ना. तर म्हणते मी स्टॉलवर पोचले ही बघा मॅगी गरम करत तर म्हणते आपली मॅगी रेडी झाली आहे बघा. थोडासा गार्निशिंग वगैरे केलं आहे. आता जरा त्याचा टेस्ट करू. चला दिल्या गौरी ह्याच्याकडे आम्ही मॅगी टेस्ट करू. चला मॅगी आणली आता तू खा आणि सांग मग ती मॅगी कशी झाली. खोटा खरा सांगायचा हा. व्हिडिओ सुरू म्हणून खोटा बोलशील बरी झाली मी असं सांगायचं ना. खरंच बरी झाली. असा व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही सांगितलं. सगळी आता मीच कमाई. तुकाच दिली आहे खाती तुकाच आणली आहे ती. नाही खरीच बरी झाली. असं मॅगी माझी फेवरेट आहे. तर मी मंडळी प्रत्येक ह्याच्याकडनं करून घेते इकडे पण माझ्या घराकडनं करून घेऊन येऊ माझ्या वाटलं. जसं की तुम्ही बोललेलं एक मॅगी बनवते तू विष घालते आणि एका खावायचं रात्री जर तुका काय झाय तू भाजी दिंडी आहे तरी. तर मंडळी बऱ्यापैकी आपलं सगळं संपलेलं असा हे बघा. आणि आमचं एक कस्टमर खाता डेलीचो हाय 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 ह्याचं काम नाही धंदो नाही म्हणून खा खा